नमस्कार मंडळी. काल आम्ही गेलो होतो श्री सिद्धेश्वर देवस्थान श्री क्षेत्र नायगाव येथे, म्हणजेच माझ्या मामाच्या गावी. दर पौर्णिमेला आम्ही नेहमी श्री सिद्धेश्वर यांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये जातो. उद्या आम्हाला पॉसिबल होणार नव्हतं, म्हणून आम्ही आदल्या दिवशीच संडेला निघालो होतो. नवसाला पावणारे दैवत आहे हे. लाखो भाविक येथे दर्शनासाठी नेहमी येतात. जाताना एवढी छान हिरवळ, झाडे झुडपे, खूप छान मस्त ग्रीनरी होती. वातावरण पण अगदी पावसाचं झालं होतं. खूप मस्त वाटत होतं. गावात आल्यानंतर इथे एक कमान आहे, श्री सिद्धेश्वर देवस्थान क्षेत्र नायगाव म्हणून. इथे मंदिराइथेच हे काका पूजेचं साहित्य वाटप करतात. नारळ, उदबत्ती, तेल हे सगळं साहित्य ते प्रोव्हाइड करतात आपल्याला. मंदिराच्या आतमध्ये गेल्यावरच डाव्या बाजूला विठ्ठल रखुमाई आणि गुरुदेव दत्त यांचं एक छोटंसं मंदिर आहे. भाविक दर्शनाला आल्यानंतर आपली मनातली इच्छा बोलून जातात आणि ती पूर्ण झाल्यानंतर इथे महाप्रसाद किंवा गुळाची शेरणी वाटप करतात. त्यामुळे दररोज मंदिरामध्ये महाप्रसाद हा असतोच. उद्या पौर्णिमा आहे म्हणून मंदिर स्वच्छ करण्याचे काम इथे सुरू आहे. पौर्णिमेला इथे भरपूर गर्दी असते. मोठमोठे कीर्तनकार इथे येतात. भजन कीर्तन ह्याचा कार्यक्रम इथे असतो. मंदिराच्या गाभाऱ्यात आल्यावर अगदी प्रसन्न वाटतं. इथे श्री सिद्धेश्वर आणि जोगेश्वरी देवी यांची मूर्ती आणि पादुका देखील आहेत. तिथेच त्याच्या साईडलाच देवाचा अंगारा ठेवला जातो. भाविक दर्शनासाठी आले की तो अंगारा नक्की लावून जातात. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे मंदिर देखील तिथे आहे. मीही इथे गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. जसे की तुम्ही यामध्ये बघू शकता, मंदिराचे बांधकाम हे अगदी प्राचीन आहे. जुन्या दगडांपासून बांधलेलं मंदिर आहे हे. इथेच देवी तुळजापूरची तुळजाभवानी यांची सुद्धा एक मूर्ती आहे. आता मंदिराच्या बाहेरचा परिसर देखील तुम्हाला दाखवते. हा आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर. तुम्ही बघू शकता. आज गर्दी नाही आहे. उद्या पौर्णिमा आहे म्हणून उद्या इथे भरपूर गर्दी होत असते. म्हणूनही आज आम्ही लवकर आलो होतो. इथे एका बाजूला एक विहीर आहे. याच्यामध्ये छोटे छोटे कासव देखील असतात. मंदिरामध्ये जे भाविक जागरण असं बोलतात, त्या जागरणाचा स्वयंपाक हा या भागामध्ये इथे केला जातो. आता आम्ही आमच्या आजीच्या घरी जाणार होतो. आजीला आमच्या भेळ खूप आवडते, मटकी भेळ तेही. मग इथे गावामध्ये या हॉटेलमध्ये आम्ही इथे मटकी भेळ घेतली. इथे भरपूर अशा राख्या, आम्ही सुद्धा 1-2 राख्या खरेदी केल्या इथून. तर हे गावातलं एक छोटंसं असं हॉटेल आहे. इथे आतमध्ये बसायला सुद्धा जागा त्यांनी केलेली आहे. त्यानंतर आम्ही निघालो होतो आमच्या घरी. आता मी आमच्या आजीचं घर दाखवते तुम्हाला. गाडी आम्ही थोडी पुढे लावली. हे बघा, हे आहे आमच्या आजीचं घर. साधंच आहे गावाकडचं. इथे आमची आजी शेळ्या पाळते. इथे शेळ्या बांधल्या जातात. तसेच हा आहे आमचा छोटासा गोठा. इथे आहे गुरांना खाण्यासाठी सुद्धा इथे पाला आणून ठेवलेला आहे. इथे आमचे बाप्पू गाईचं एक कालवड देखील आहे, ते इथे बांधतात. आणि इथे एक जुनी अशी आमची बैलगाडी देखील आहे. जुन्या काळात बाप्पू आमचे त्या बैलगाडीनेच शेती करत होते. हे आहे आमचं साधंसं छोटंसं घर. आरू पण इथे आमची फिरतच आहे. तर इथे या खिडकींना आजीने आमच्या एक कागद लावून ठेवलेला आहे. पावसाचं पाणी आलं की ते घरात येऊ नये म्हणून आमची आजी असे उद्योग करत राहते. हे आहे आमच्या आजीचं छोटंसं किचन. थोडासा पसारा आहे, कारण तिचं आता वय झालेलं आहे, त्यामुळे तिला एवढं करता येत नाही. तिने आल्या आल्या आम्हाला सीताफळं खायला घातली. एवढी मस्त गोड सीताफळं होती. खूप आवडतात आम्हाला. आमच्या आजीने घराच्या शेजारीच थोडी थोडी झाडं लावून ठेवलेली आहेत. वांग्याचं, पापडीचा वेल, आंब्याचं झाड, नारळाचं झाड, अशी भरपूर वेगवेगळी झाडे आहेत. चिंचेचं झाड देखील इथे लावून ठेवलेलं आहे तिने. यातला भाजीपाला ती थोडा थोडा काढून आमच्यासाठी नेहमी ठेवत असते. कोणी जरी आलं तरी त्यांना ती नक्की देते. तसेच इथे घरासमोरच आमचं आहे शेत. या शेतामध्ये तिने भुईमूग लावला होता. अजून लहान आहे, अजून काही आलेलं शेंगा काढण्यासारखे आलेलं नाही आहेत. मध्येच तिने थोडीशी मक्याची कणसं ते सुद्धा लावलेली होती. इथे तुम्ही बघूच शकता. शेतात आल्यानंतर एक वेगळीच फिलिंग येते. शहरामध्ये ही शेती वगैरे असं काही बघायला सहसा मिळत नाही. त्यामुळे गावाकडे आले की हा आनंद आम्ही नक्की घेतो. ही आहे आमची आजी. तिने आमच्यासाठी एवढा भाजीपाला गोळा करून ठेवला होता, आणि तेही स्वतःच्या शेतातलाच. आता शेत थोडे लांब लांब आहेत. ही तांदूळजाची भाजी ती आम्हाला भरून देत होती. घेवड्याच्या शेंगा होत्या, पालक होती, अशा वेगवेगळ्या. आणि त्यात एकदम खास म्हणजे आळूची वडी.
अशी सगळ्या भाज्यांची सोय आम्हाला नेण्यासाठी तिने करून ठेवली होती. आजी असली गावाकडे की एक वेगळंच वातावरण असतं. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.